नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग मित्रांनो. थंडी तर खूप वाढली. आज मी लवकरच 6:30 वाजताच आमच्या शेतामध्ये आलेलो आहे. ॲक्च्युली रोजच येतो, कारण काय आहे, आमच्या इथं फार्मवरती शेळ्या आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, जरा लांब आहेत म्हणून ते काय आहे, त्यांचे जे बोकड आणि पाठरं आहेत ते मोकळीच असतात रात्रभर. आणि ते काय करतात, सकाळचं जर उशीर झाला बांधायला तर ते झाडं वगैरे खातात. म्हणून मी 6:15 वाजताच शेतामध्ये येतो. त्यानंतर आता थंडी खूप वाढली म्हणून अशी मस्तपैकी शेकोटी पेटवली. आता शेकोटी पेटवून शेकतोय. आताचे 6:45 6:50 झालेत आणि बघू शकता तुम्ही आमच्या शेतातला नजारा किती मस्त आहे. ही आंब्याची बाग आहे आमची आणि या आंब्याच्या बागेमध्येच मी थोडासा पाचोळा पडला होता, त्याचं शेकोटी पेटवली. बाग बघा किती स्वच्छ ठेवलेली आहे यावेळेस. झाडांच्या बुंद्याला पेस्ट वगैरे केलेली आहे. आणि हे आमचं कंपाऊंड दिसत असेल तुम्हाला. आता सूर्य उगवायची वेळ झाली त्यामुळे आकाशात थोडंसं लालसरपणा आलं आहे आणि हवेमध्ये धुकं आहे मित्रांनो, जरा बघा. ही शेकोटी पेटवली मी. हे साईडला दिसते आमची देशी केळी आहे. एक 70-80 झाडं मी आणून लावली होती. आम्ही केळी विकत वगैरे नाही आहे, आम्ही घरीच केळी खायला ठेवतो. आमच्याकडे आता 3 वर्ष जवळ झाले आम्ही बाजारातून केळी विकत घेत नाही. हे घरचीच केळी आम्हाला पुरते. आणि जास्त वगैरे झाले तर पाहुणे रावळे ज्यावेळेस आपल्याकडे येतात त्यावेळेस आम्ही त्यांना पण केळी देतो. हे बघा, हे पपईचं झाड आहे. तर हे पण पूर्ण ऑर्गॅनिक आहे, ह्याला आम्ही काही केमिकल वगैरेही देत नाही आहे. आता ह्याचा हा 3रा बहार आहे. ह्याच्या अगोदर ह्याला 2 बहार येऊन गेले होते. आता हा 3रा बहार आहे, तुम्ही बघू शकता. आता ह्याचं बहुतेक वय झालंय. अजून हा बहार गेल्यानंतर हे झाड रिटायर होईल असं एक वाटतंय, पण बघूयात. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला सकाळचा नजारा? भारी आहे ना? बघा, हे तुम्हाला कणके दिसत असतील. ह्याच्यामध्ये आम्ही पूर्ण गहू साठवून ठेवलेला आहे शेळ्यांसाठी. शेतीमाल आम्ही विकत नाही आहे.